देसाईंच्या नोटीसची वाट बघतोय, कारवाईला समोर जाण्यासाठी तयार असं धंगेकरांनी म्हटलंय। माझ्यावर हक्कभंग आणला तर मी त्यांचा भंग करणार असं देखील धंगेकरांनी म्हटलंय। मी सुरू झालो तर तेच मला घाबरतील असं देखील रवींद्र धंगेकर म्हणतात। शंभूराज देसाई यांच्या नोटीसवर धंगेकर यांचं हे प्रत्युत्तर। रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत। तुम्ही राज्य उत्पादन शुल्क एक्साईजच्या विभागामध्ये जाऊन आंदोलन केलेलं होतं, त्यावरती आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी पत्रकार परिषद घेतली। ते असं म्हणतात की तुम्ही त्यांच्यावरती खोटे आरोप केलेले आहेत, जी कार्यालयामध्ये विधानं केली ती विधानं 3 दिवसांमध्ये मागे घ्या। 3 दिवसांची तुम्हाला मुदत दिलेली आहे, आजपासून ते तुम्हाला नोटीस बजावत ते म्हणतात की तुम्ही माफी मागायला हवी, अन्यथा पुरावे द्या। ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने अनेक पबवर कारवाई केली आणि या पबवर कारवाई करत असताना मग राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी राजपूत साहेब यांनी परवानगी दिली कशी, हा महत्त्वाचा भाग आहे। तर पहिल्यांदा त्यांनी राजपूतवर कारवाई केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे, राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि नंतर त्यांनी मला हक्कभंगाची नोटीस दिली पाहिजे असं माझं मत आहे। कुठल्याही कारवाईला मी तयार आहे, ही सगळी मी तयारीच करून हे मी बोलतो आहे। आणि मी गेली 30 वर्ष माझ्यावर अनेक गुन्हे या सत्ताधारी लोकांनी केलेले आहेत, पण मी समाजासाठी आणि जनतेसाठी लढतो आणि लढत राहणार आहे। तेवढे पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहे? बघा, सगळे पुरावे माझ्याकडे तयार आहेत, त्यांच्या नोटीसची वाट बघतोय। म्हणजे नोटीस आली की तुम्ही तुमचे पुरावे बाहेर काढणार? सगळे भंगच करतो ना, त्यांच्या हक्कात ते भंग करतो हक्काचे। म्हणजे की जरी नोटीस आली तरी कोणती कारवाईची तुम्हाला काही तमा नाही? माझ्याकडे बघून वाटतं का तुम्हाला घाबरेल असं वाटतंय का? घाबरतील ते, मी सुरुवात झाली तर। अजून त्यांच्यावर बोलायला सुरुवात नाही केली, ज्या दिवशी बोलन त्यांच्यावर तर ते मग मला घरी येऊन भेटतील, भाऊ आता 5 जण। सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।